स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. ऑनलाईन निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून शासनानं स्पर्धात्मक दर आणि दर्जेदार कामं सुनिश्चित करण्याचा उद्देश ठेवला होता. मात्र इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनानं या हेतूलाच हरताळ फासल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर यांनी केलाय. त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे महापालिकेतल्या निविदा प्रक्रियेतल्या वाढत्या टक्केवारीबाबत तीव्र संताप व्यक्त केलाय. बावस्कर यांनी सांगितलं, सध्या महापालिकेत महिला नेतृत्व असूनही पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्ट कारभार दिवसेंदिवस वाढतोय. भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी अपेक्षा फोल ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेनं 2024-25 साठी नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 4.79 कोटी आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 2.29 कोटी रुपयांची कामं जाहीर केली होती. मात्र ही निविदा एकत्र प्रसिद्ध करून पारदर्शकतेला तिलांजली दिली गेली. याबाबत महाविकास आघाडीनं 21 मार्च 2025 रोजी आयुक्तांना निवेदन दिलं होतं. निविदा उघडल्यावर आढळून आलं की कामं फक्त 0.63% ते 0.77% कमी दरानं मंजूर झाली, जे या आधीच्या 25 ते 30% कपातीच्या तुलनेत अत्यंत अपारदर्शक असून लाखो रुपयांचं नुकसान महानगरपालिकेला सहन करावं लागणार आहे. तसंच नुकतंच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामात झालेल्या गलथान कारभारामुळे न्यायालयानं महापालिकेचे कान उपटले. या निविदा रद्द कराव्या लागल्यानं प्रशासनाच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शहराबाहेरून आलेल्या अधिकाऱ्यांना इचलकरंजीच्या विकासाशी काही देणं घेणं नाही, हे या सर्व प्रक्रियेवरून स्पष्ट होत असल्याचं बावस्कर यांनी ठणकावून सांगितलं. महापालिकेचा कारभार असा आज चालू राहिला तर शहराच्या भवितव्यावर गडद सावट येणार हे निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलंय.